काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपनंतर आता वंचित बहुजन आघाडीने देखील आंदोलन केलं। मात्र हे आंदोलन वकील असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलं। त्यामागचं कारण काय आणि आरक्षणावरून राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते, पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। भाजपनंतर आता वंचित बहुजन आघाडीनं राहुल गांधींवर आरक्षण संपवण्याच्या विधानाचा आरोप करत आंदोलन केलं। मात्र हे आंदोलन वकील असीम सरोदेंच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर करण्यात आलं। लोकसभेवेळी सरोदेंसह इतरांनी निर्भय बनोच्या माध्यमातून सभा घेतल्या होत्या। महाविकास आघाडीला मतदानाचं आवाहन केलं होतं। त्यामुळे आता राहुल गांधींच्या विधानावर वंचितनं सरोदेंविरोधात घोषणा दिल्या। आता राहुल गांधी नेमकं काय बोलले होते, त्याचा अर्थ वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगितलं आहे ते पाहूया। On at what point, if at all, would we move away or would you move away from the idea of caste-based reservations being a permanent solution? There are 70 bureaucrats who run the Indian government, secretaries to the government of India. These are the guys that take pretty much all the financial decisions in the government. Out of 70 people, there's one tribal. I think 3 Dalits, 3 OBCs. If you add up Dalits, tribals, OBCs, they come to 73%. So 90% of India, in the government of India, has access to less than 10% of the positions that determine how finances, how money is going to be spent. The fact of the matter is that they're not getting participation. The problem is that 90% of India is not able to play, right? It's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. राहुल गांधीच्या वाक्याचा विपर्यास केला जातोय असं सांगितलं। राहुल मी हे वाक्य सांगतो। मग पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे, ते YouTubeला वाक्य उपलब्ध आहे। राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात, आम्ही when we will come to the party will come to the in the center, that time reservation we will be crashing or scrapping. या स्क्रॅपिंगचा अर्थ हाच होतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो। म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे, त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा। काही दिवसांपूर्वी भाजपनेही राहुल गांधींविरोधात आंदोलन छेडलं होतं। त्यानंतर वंचितने छेडलेल्या या आंदोलनाला काँग्रेसनं भाजप पुरस्कृत आंदोलन म्हटलं। जोपर्यंत संपूर्ण समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही। संपूर्ण समानता आली, सगळ्यांचा विकास झाला की आरक्षण रद्द करता येऊ शकते असं त्यांनी म्हटल्याचं इंग्लिशमधला तो इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे बऱ्याच जणांची दिशाभूल करण्यात आली असेल मुद्दाम। आता त्यांनी हे काही चुकीचं विधान केलेलं नाही, पण भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः त्यांचे काही इतर संबंधित पक्ष हे काय करतात की ते तेवढंच एक विधान तोडून सगळीकडे दाखवतात आणि समाजाची, आंबेडकर समाजाची, समूहाची विशेषतः दिशाभूल करण्यात येत आहे। आणि त्याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी दिलं पाहिजे कधीतरी। डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दौरे करत आहोत। त्याचा त्रास भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेले लोक आणि इतर काही पक्षांना झाला असेल आम्ही समजू शकतो, परंतु अचानक वंचित बहुजन आघाडीला याचा इतका त्रास का होत आहे याचं काही उत्तर आम्हाला अजून सापडलं नाही। याच्यावर एक खरोखर चिंतन बैठक घेतली पाहिजे असं मला वाटते। जे काही राहुल गांधी बोलले त्याचा आवाची सवान विपर्यास करून मांडलं गेलं। त्यांनी असं सांगितलं की प्रश्न जेव्हा विचारला गेला की आरक्षण पाहिजे तर जोपर्यंत ह्या देशामध्ये समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण राहणार, ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशी आरक्षण नसण्याचा विचार केला जाईल असं त्यांचं वक्तव्य होतं। पण आजचे हे जे आंदोलन आम्हाला वाटतंय हे भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेले हे आंदोलन आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.